वन्दिदम् दोधगायिकं ममलम् प्रणमामि वर्धमानम् एतं धम्मसकतारम् शेषे पुनतीतयरे ससौवसिते विशोधतापाम् तमणेयणानुदन्तन चारिततव विर्यायारे ते ते सौवेतमगम् तमगं पतेगमेव पतेगम् वन्दामि यवर्तन्ते अरहन्ते मानुते चित्ते इच्छारहन्तानं सिद्धानं तरणमोगणराणम् अजावयवगानम् ताम्नं चैव संवेतिम् तेसिं निषादगर्जनं नाणपाणासमं समासेच उपसम्पयामि सम्मम् यत्तनुवाण संपत्ति। गाथा नंबर 18। गाथा पाठ। उपारोय विनाशो विजयति दौवत्स अट्टजादस्त पज्जायेन दुखेन वि अट्टो खलो होदि सम्पूर्णो। आचार्य कुंद भगवान विरचित प्रवचन सार अंतर्गत नेतत्व प्रज्ञापनाधिकार। नेतत्व प्रज्ञापनाचं दुसरं नाव आहे सर्वज्ञ स्वभावाचा अधिकार। प्रत्येक निगोदापासून सिद्धापर्यंत सगळ्या जीवाचा स्वभाव सर्वज्ञ स्वरूप आहे आणि अशा सर्वज्ञ स्वभावस्वरूप आपल्या जीवाच्या ज्ञानाच्या अधिकारानं हात विसरून लौकिक इंद्रियजनित ज्ञान आणि इंद्रियजनित असणारं शास्त्रीय ज्ञान, मानसजनित असणारं शास्त्राचं ज्ञान, जे काही प्रगट झालेलं आहे त्यालाच जीव स्वभाव मानून त्याच्यातच रमलेला आहे अशा जीवांना आचार्य सांगतात 5 इंद्रियांनी मनाच्या माध्यमातून होणारं लौकिक शिक्षणाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान अज्ञान आहे। त्यामध्ये ज्ञानाचा संबंध नाही, म्हणून ते सगळं ज्ञान अज्ञानच आहे। किंवा लौकिक जेवढं ज्ञान आहे ते सर्व मिथ्या ज्ञान आहे। कारण ज्या लौकिक ज्ञानाच्या शिक्षणामध्ये पुद्गल द्रव्याबद्दल कथन केलेलं आहे
असं असणारं ज्ञान मिथ्या ज्ञान म्हटलं जातं आणि सम्यक दर्शन रहित जिव्हाळीच्या माध्यमातून होणार शैक्षणिक ज्ञान तेही अज्ञान मिथ्यात्व आहे आणि 5 इंद्रिय मनाच्या माध्यमातून देवगुरु शास्त्राच्या निमित्तामधून अतींद्रिय स्वशुद्ध आत्म्याला लक्ष्य करून उत्पन्न होणारं ज्ञान ते ज्ञानच खरं ज्ञान आहे आणि त्यामध्ये सुद्धा सूक्ष्म ज्ञानामध्ये जीव अडकला सम्यक दर्शन प्राप्त होऊन सुद्धा आणि पूर्ण स्वभावाचं अधिकाराचं जर ज्ञान तर आत्म्याला त्याच्यात स्थिर राहणार नाही तर ते ज्ञान हे अज्ञान गणित म्हटलं गेलं मागतल्या 17 नंबर गाथेमध्ये आचरणी 16व्या गाथेमध्ये स्वयंभू षटकार पर कारक निरपेक्ष असा आत्म्याच्या स्वभावाचं 16 नंबर गाथेमध्ये सांगितल्यानंतर 17 गाथेमध्ये सांगितलं की असतचा उत्पाद झालेला आहे तो असतचा उत्पाद कधीही नष्ट होत नाही आणि सतचा उत्पाद झालेला आहे तो कधीही उत्पन्न होत नाही आणि सतचा उत्पाद असतचा उत्पाद झालेला आणि सतचा वेळ झाला असताना नष्टने उत्पन्न होत नसताना त्या दोन्ही मध्ये ध्रुव रूपाने शाश्वत राहणारी वस्तू तो तुमचा जीवाचा शाश्वत अधिकार आहे स्वभाव आहे मग ज्या असतचा उत्पाद झाला तो कधीही नाश होत नाही एकदा केवळ ज्ञान पर्याय सिद्ध पर्याय उत्पन्न झाले नसणारे असतचा उत्पाद झाला तर परत कधीही केवळ ज्ञान पर्याय नष्ट होऊन अल्पज्ञ पर्यायाला प्राप्त होत नाही म्हणून असत उत्पादाचा कधीही नाश नाही हे सांगितलं आणि सत एक शैक्षणिक ज्ञान होतं त्या सत शैक्षणिक ज्ञानाचा नाश होऊन झाला त्याचा परत कधीही उत्पाद होत नाही म्हणजे केवळ ज्ञान हे सतत राहतं मग अशा उत्पादवे रूप असणाऱ्या पर्यायाच्या कारणाच्या माध्यमातून कार्याच्या माध्यमातून कारण स्वभावाची ओळख करून आपल्याला दिली म्हणजे सिद्ध अवस्था प्राप्त झाली तरी काही ठिकाणी द्रव्य उत्पाद वे द्रव्यात्मक स्वरूप त्रिलक्षणाने लक्षित आहे हे 17 नंबर गाथेत सांगितलं तर आता 18 नंबर गाथेला आचार्य शीर्षण देतात अब उत्पाद आदि तीनों सर्व द्रव्य के साधारण है इसलिए शुद्ध आत्मा केवल भगवान और सिद्ध भगवान के भी अवश्यम भावी है
ऐसा व्यक्त करते हैं। मग उत्पाद आदि तीन धर्म, तीन भंग, उत्पादे द्रव्य हे साहीही द्रव्यामध्ये आहेत, म्हणून ते साधारण आहे. साधारण म्हणजे सामान्य आणि असाधारण म्हणजे विशेष. असं असताना सुद्धा जे शुद्ध आत्मा आहे, केवली भगवान, सिद्ध भगवान, तेही द्रव्य आहे. तर त्यांच्यामध्ये सुद्धा उत्पाद आणि वे द्रव्य रूप तीन भंग अवश्यंभावी आहेत, असं या ठिकाणी व्यक्त करतात. कोणी शंकाकार शंका मांडेल, संसार अवस्था होती, मोक्ष अवस्था प्राप्त झाली, अल्पज्ञ अवस्था होती, सर्वज्ञ अवस्था प्राप्त झाली, सशरीरी अवस्था होती, अशरीरी अवस्था प्राप्त झाली, तर आता तिथे कृतकृत्य अवस्थेला प्राप्त झालेला आहे द्रव्य. तर त्या द्रव्यामध्ये उत्पाद वे कसा असणार आहे, जिथे शरीर नाही, द्रव्य कर्म नाही, मग अशा ठिकाणी उत्पाद वे कसा असेल. त्या ठिकाणी कुटस्थ नित्यच माना, अशी शंकाकाराने शंका मांडल्यानंतर किंवा स्वतःला प्रश्न उत्पन्न झाल्यानंतर किंवा भविष्य काळामध्ये येणाऱ्या जीवाला अशा प्रकारे शंका उत्पन्न होईल. त्यासाठी आचार्यांनी 2000 वर्षापूर्वीच आपल्या शंकेचे उत्तर देण्यासाठी गाथा लिहून ठेवलेल्या गाथा नंबर 18, किसी पर्याय से उत्पाद और किसी पर्याय से विनाश सर्व पदार्थ के होता है. मग एक प्रदेशी असो, संख्यात प्रदेशी असो, असंख्यात प्रदेशी असो, रूपी असो, अरूपी असो, चेतन असो, अचेतन असो, या सर्व द्रव्यामध्ये हे काय आहे, होतात. त्याचा अर्थ महासत्ता, शुद्ध संग्रह नाही. आणि किसी पर्याय से पदार्थ का वास्तव में ध्रुव है. मग उत्पाद आणि वे होत असताना सुद्धा पदार्थ वास्तविक म्हणजे खरोखर ध्रुव स्वरूप आहे, ध्रुव आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, अविनाशी स्वरूप आहे. हे या ठिकाणी तिन्ही धर्म एकापेक्षाने वस्तूचेच आहे. इनका सांगितलं उत्पादो विनाशो विद्यति सौवस्त अट्टजादस्त. हे सर्व काय होतं, उत्पाद विनाश सर्व, अट्ट म्हणजे द्रव्य पदार्थ, पदार्थामध्येच होतात. पदार्थाला तोडून, वस्तूला तोडून, द्रव्याला तोडून अन्य कोणामध्येही होत नाहीत. यामध्ये आचार्याने बौद्धाचं खंडन केलंय, सांख्याचं खंडन केलं, वैशेषिकाचे खंडन केले. जेवढे अन्य मतावलंबी आहेत त्या सर्वांचं
या ठिकाणी काय झालेलं आहे, खंडन झालेलं आहे. आणि जिनेंद्र भगवंताच्या सम्यक वस्तू व्यवस्थेचं मंडन झालेलं आहे. मंडन झालेलं आहे. आणि त्यामध्ये सुद्धा वर्तमानमध्ये जे अज्ञानी जीव आहे, चार्वाक मतावलंबी आहे, जैन असो किंवा अजैन असो, किंवा जे शून्य मतावलंबी आहे, त्यांच्याही विचाराचं खंडन केलेलं आहे. आपल्या भूतकाळातल्या असणाऱ्या अज्ञानरूप अवस्थेचं खंडन केलेलं आहे. आणि भावी काळामध्ये अशी अज्ञानरूप परिणती न होण्यासाठी आचार्य आपल्याला सांगतात, आजची सर्व पिढी म्हणते भूतकाळ कोण बघितलेला आहे, भविष्यकाळ कोण पाहिलेला आहे, भूतकाल सपना, वर्तमान काल अपना, भविष्यकाल सपना कल्पना, भूतकाल सपना, भविष्यकाल कल्पना, वर्तमान काल अपना. म्हणून वर्तमान आपण आहोत तेवढे सत्य आहोत, आणि भूत आणि भविष्य आपण नाही. आणि त्यामध्ये अन्वय रूपाने असणारा जे द्रव्य आहे, ध्रुव रूपाने त्याचाही अभाव आहे. अशा मानणाऱ्या जीवाचे या ठिकाणी खंडन केलेलं आहे. विपरीत ज्ञानाला धारण करणाऱ्या जीवाला. आणि भविष्य काळामध्ये संलेखना झाली, मृत्यू झाला, तर मी पुढच्या जन्मात असणार का नाही, का माझी सत्ता सर्वत्र समाप्त होणारी आहे. कारण आजपर्यंत जेवढे जेवढे जीव ज्ञानी असो अज्ञानी असो, सम्यक दृष्टी असो मिथ्या दृष्टी असो, जे जे स्वर्गामध्ये निघून गेले काही पुण्याच्या परिणामाच्या द्वारे, त्यामधील कोणीही एकही येऊन सांगितलं नाही तर मी धर्म केलता, मुनी अवस्था धारण करते, शुल्ला खायले का शुल्ली का ब्रह्मचारी सम्यक दुःखी होतो आणि आता स्वर्गामध्ये गेलेले आहोत. असं कोणी आजपर्यंत सांगायला कोणालाही आलेलं नाही. तर आम्ही भविष्यकाळ कोण मानणार, कुठे असणार का नाही, अगदी तो समाप्त होणार. अशा आपल्या खोट्या विचारालाच आपणालाच आपल्या ज्ञानाच्या द्वारे आपल्या ज्ञान स्वरूप आत्म्यामध्ये तीन भंग रूप वस्तू, अनादि अधन, अनादि अनिधन, मी आहे, होतो आणि पुढे राहणार आहे, असं काय करा. हे कथन कसं आहे, 7 नंबर चार्ट मध्ये अशुद्ध निश्चय नयामध्ये अशुद्ध निश्चयनाच्या अशुद्ध द्रव्यार्थिक नयामध्ये र1 मध्ये र2 मध्ये अशुद्ध द्रव्यार्थिक नाही सांगितलं. उत्पादे, गुण पर्याय, ध्रुव पर्याय असा भेद करून वस्तूची सिद्धी केली. तसे ते उत्पाद आणि वेग असा भेद केला
त्या भेदाच्या माध्यमातून द्रव्य दाखवले आणि या अपेक्षेने पाहिलं तर ही गाथा अशुद्ध निश्चय न्यायाच्या अशुद्ध द्रव्यार्थिक न्यायाची गाथा आहे. विषयाच्या अपेक्षेने पदार्थाची गाथा आहे आणि आचार्यांच्या कथन करण्याच्या पर्यायाच्या अपेक्षेने अशुद्ध द्रव्यार्थिक न्यायाला दाखवणारे परामर्श करणारे काही वचन आहेत. मग असा मी पदार्थ आहे हा निर्णय करा. क्रोध पर्यायून निघून गेले, शांत पर्यायून निघून गेले, निगोध पर्याय निघून निगोधापासून परिभ्रमण करत करत 7 राजूमध्ये लोकांमध्ये आलो. इथून परिभ्रमण करत करत 7 राजूनंतर सिद्धालयामध्ये जाऊन थांबे. तरी सुद्धा हा माझा पदार्थाचा स्वभाव कधीच नष्ट होणार नाही. असा कथनचित भेदरूप वस्तू आणि कथनचित अभेदरूप वस्तू मीच आहे, अन्य दुसरा कोणीही नाही. अशा आपल्या एक पदार्थाचा, वस्तूचा, द्रव्याचा जो जीव निर्णय करतो त्यांनी सर्व पदार्थाचा निर्णय आपोआप झालेला आहे. असं आपल्या द्रव्याचे श्रद्धान करतो. सर्व द्रव्याचे श्रद्धान स्वयं झालेले आहे. अशा द्रव्याला अनुचरण करतो तर सर्व द्रव्याचे अनुचरण आपोआप झाले. आणि अशा भेदांना जाणून अभेद एक चैतन्य मात्र ध्रुव वस्तू मी शाश्वत आहे असा अनुभव करतो. त्याच वेळेला जीव निश्चय सम्यक ज्ञानी होतो, निश्चय सम्यक दृष्टी होतो आणि निश्चय चारित्राला प्राप्त होतो आणि मोक्ष मार्गस्थ होऊन परंपराने निर्वाण प्राप्त करतो. हे आपणाला आचार्य ज्ञानाच्या द्वारे विषयाचा निर्णय करा, आपल्या स्वशुद्ध आत्म्याला ज्ञानापासून सर्व द्रव्यापासून भिन्न काढा, आपल्या गुणभेद पर्यायभेद रूप धर्मापासून भिन्न करा आणि एक सत सामान्य चैतन्य मात्र अभेद एकाकार ज्ञान 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 मात्र शुद्ध शुद्ध स्वरूप मी भगवान कारण परमात्मा आहे असा अनुभव केला तर निमित्त मिळालेले देवगुरु शास्त्र त्यावेळेला आपल्याला खरे निमित्त कारण रूपाने झाले आणि अनुभव नाही केला तर मिथ्या दृष्टीत राहिलो तर ते देवगुरु शास्त्र आपल्याला वर्तमान मध्ये खरे निमित्त झालेले नाहीत. अनादी कालाच्या संसारामध्ये अनेक वेळेला खरे देवगुरु शास्त्र निमित्त मिळाले पण पुरुषार्थ केला नाही. शुद्ध आत्मानुभव केवळ ज्ञानरूप अधिकार स्वरूप आत्म्याचा
अनुभव केला नाही, म्हणून संसारामध्ये आजपर्यंत भटकलो आणि आज अनुभव करणार नाही परत, तर परत अनंत संसारामध्ये भटकावं लागेल. आणि एक वेळेला या मनुष्य गतीतून अनुभवाने रहित गेलो, इथे डोळे बंद झाले आणि परत कुठे जाऊन जन्मलो, त्यावेळेला डोळे मिळतील किंवा न मिळणार पण नाही. मिथ्यात्वासहित एकेंद्रियामध्ये गेलं तर डोळे मिळणार नाही. एकेंद्रिय, स्पर्शेंद्रिय, रत्नेंद्रिय, घ्राणेंद्रिय, 3 इंद्रियापर्यंत डोळे मिळत नाहीत. 4थ्या इंद्रियाला जन्मलो त्याला डोळा मिळतात. पंचेंद्रिय असंज्ञ होतो तेव्हा कान मिळतात आणि संज्ञ होतो तेव्हा मन मिळतं. म्हणून इथून एकदा डोळे उघडून बंद झाले तर 343 गणराजू या लोकांमध्ये डोळे उघडल्यानंतर मिथ्यात्वामध्ये गेलो तर भयानक अवस्था आहे. आणि परत किती काळानंतर देवगुरु शास्त्राचं निमित्त जैन धर्म, जैन होईल, मिळील सांगता येणार नाही. म्हणून मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्या, मिळालेली संधी घालवू नका. म्हणून म्हटलं जातं, समुद्राची लाट, गेलेला काल, कितीही करोड रुपये दिले तर परत येत नाही. समुद्राची गेलेली लाट परत ती येत नाही, त्याच्या सारख्या येतील. गेलेला क्षण पूर्ण मनुष्यभाव देतो म्हटलं तरी परत येत नाही. म्हणून समुद्राची लाट आणि वेळ गेलेली परत कधीच येत नाही आणि ती तशीच वाया घालवू नका, असं देवशास्त्रगुरु आपणाला सांगतात. जाणून श्रद्धान करून अनुभव करतील ते जीव सम्यक दर्शन सहित देवगतीमध्ये गेले तर जन्मल्या जन्मला जिनेंद्र भगवंताचे दर्शन होतील. तिथून समोषणमध्ये जाऊन परत भगवंतांना, गंधरांना साक्षात पाहू शकतो. ही आचरणे तिथून परत सम्यक दर्शन सहित या मनुष्य गतीमध्ये येऊन परत सम्यक दर्शन सहित देवगती, असं काही काल करता करता, भोग घेता घेता एक दिवस आपला आत्मा अशरीरी अवस्थेला शुद्ध चैतन्य मात्र एक स्वभावाला पर्यायामध्ये प्राप्त होऊ शकतो. टीका, जैसे उत्तम सुवर्ण की बाजू बंदरूप पर्याय से उत्पत्ति देखा दिखाई देती है, पूर्व अवस्था रूप से वर्तने वाले अंगूठी इत्यादि पर्याय से विनाश देखा जाता है और पीलापन इत्यादि पर्याय से दोनों में, बाजूबंद और अंगूठी में उत्पत्ति विनाश को प्राप्त न होने से ध्रुवत्व दिखाई देता है. मग सुवर्ण द्रव्याचे बाजूबंदरूप अवस्थेची पर्यायाची उत्पत्ती झाली
पूर्वी असणाऱ्या 5 तोळ्याच्या अंगठीच्या पर्यायाचा नाश दिसून येतो आणि त्या दोन्हीमध्ये पिवळेपणा इत्यादी स्पर्श रसगंधवर्ण इत्यादी आहे. दोन्ही अवस्थेमध्ये उत्पाद विनाश होत असताना तो काही जो उत्पादाला आणि विनाशाला न प्राप्त होणारा सुवर्ण द्रव्य ध्रुव रूपाने दिसून येत. इस प्रकार सर्व द्रव्यों के किसी पर्याय से उत्पाद, किसी पर्याय से विनाश और किसी पर्याय से द्रव्य होता है, ऐसा जानना चाहिए. या त्या सुवर्णेच्या अंगठीच्या घटकांच्या माध्यमातून, सुधारणाच्या माध्यमातून प्रत्येक द्रव्यामध्ये त्यांच्या एक पर्यायाचा उत्पाद आणि एक पूर्व पर्यायाचा नाश होतो आणि ते द्रव्य त्या रूपाने ध्रुव रूपाने विद्यमान असतात असं जाणलं पाहिजे. समारोपाने रहित श्रद्धान केले पाहिजे आणि अनुचरण केले पाहिजे. इससे यह कहा गया है कि शुद्ध आत्मा के भी द्रव्य का लक्षण रूप उत्पाद द्रव्य रूप अस्तित्व अवश्यंभावी है. मग हे दृष्टांताच्या माध्यमातून दृष्टांत सिद्ध करायचा आहे. मग असा शुद्ध आत्मा जे आहे त्यांच्या पण द्रव्याच्या लक्षणामध्ये एक पर्यायाचा उत्पाद, एक पर्यायाचा वेग आणि त्या दोन्हीमध्ये ध्रुव रूपाने तो कारण परमात्मा चेतन उपयोग लक्षण मात्र वस्तू कशा आहे, शाश्वत अवश्यंभावी है, शाश्वत अवश्य रूपाने राहणारी आहे. भावार्थ द्रव्य का लक्षण अस्तित्व आहे. द्रव्याचं लक्षण अस्तित्व आहे. मग हे काय केलं, द्रव्याचं लक्षण अस्तित्व गुणाकडून केले. मग अस्तित्व गुणाकडून संपूर्ण लक्षण केलं तर शुद्ध निश्चयनयाचं लक्षण झालं. काही द्रव्यामध्ये शुद्ध निश्चयनय फक्त जीवामध्येच आहे असं नाही. काही द्रव्याचा त्रिकालवर्ती शाश्वत जो स्वभाव आहे तो त्या द्रव्याच्या अपेक्षेने शुद्ध निश्चयने त्याचं लक्षण म्हटलं जातं. मग अस्तित्व हे द्रव्याचं लक्षण आहे. मग पुढे अस्तित्व उत्पाद वे द्रव्य रूप आहे. मग अस्तित्व सर्वथाच अस्तिरूप नाही. मग ते अस्तित्व मध्ये कथंचित एक पर्यायाचा उत्पाद होतो, कथंचित एक पर्यायाचा नाश होतो आणि द्रव्य रूपाने वस्तू शाश्वत आहे. जे अस्तित्व सर्वथा अस्तित्वरूप नाही, ते अस्तित्व कथंचित उत्पाद व द्रव्य रूप पण आहे. इसलिए किसी पर्याय से उत्पाद, किसी पर्याय से विनाश और किसी पर्याय से द्रव्य तो प्रत्येक पदार्थ के होते हैं. मग कोणत्या अपेक्षेने पर्यायाची उत्पत्ती, कोणत्या अपेक्षेने पर्यायाचा नाश आणि किस पर्याय से द्रव्यत्व. मग कोणत्या पर्यायाने द्रव्यत्व, त्या द्रव्यत्वाचा अर्थ काय गेला, गुण घ्यायचा. उत्पाद वे द्रव्य युक्तम सत. मग सत म्हणलं तर अखंड द्रव्य आहे.
आणि ध्रुवत्व म्हटलं तर उत्पाद वेळी द्रव्यत्व घेतलं तर 3 अंश झाले. असं प्रत्येक पदार्थामध्ये होतात. विश्वामध्ये 6 द्रव्य आहेत. तर हे 6 द्रव्यामध्ये वर्तमानमध्ये आहेत, भविष्य अनंत कालामध्ये होत राहणार आहे आणि भूत अनंत कालामध्ये होते. प्रश्न, द्रव्य का अस्तित्व उत्पादादि तीनों से क्यों कहा? एकमात्र द्रव्य से ही कर्क होना चाहिए, क्योंकि जो ध्रुव रहता है वह सदा बना रह सकता है. मग शंकाकार शंका मानतो की द्रव्याचं अस्तित्व हे लक्षण सांगितलं, ठीक आहे, पण त्या अस्तित्वाचं परत उत्पाद वे ध्रुव असे तिने का सांगितले? एक फक्त ध्रुव मात्र, सत मात्र सांगायला पाहिजे. मग क्योंकि ध्रुव रहता है म्हणजे वस्तू सदा राहते, ते सांगायला पाहिजे. आणि उत्पाद हे शाश्वत नाही ते, म्हणून त्याचं तुम्ही कथन करण्याची आवश्यकता नाही. उत्तर, मग हे काय केली? अशी शंका मांडणारा जीव त्याला काय म्हणतात? सांख्य मतावलंबी वेदांती. तो ब्रह्म सत्य जगन मिथ्या मानतो. ब्रह्म म्हणजे आत्मा सत्य आहे, जगन म्हणजे उत्पाद वेळ सत नाही, उत्पाद पर्यायच मानत नाही. किंवा कोणी ब्रह्म आत्मा आहे तो कुठंच नित्य आहे, त्याच्यामध्ये उत्पाद वेळ होत नाही, आणि प्रकृती आणि प्रधान याच्यामध्ये उत्पाद वेळ मानतात. असे मानणारे वेदांती सांख्य जे आहे त्याची शंकाप्रमाणे शंका समजा. उत्तर, यदि पदार्थ ध्रुवही होतो, मिट्टी सोना दूध इत्यादि समस्त पदार्थ एक ही सामान्य आकार से रहना चाहिए, और घड़ा कुंडल दही इत्यादि भेद कभी न होना चाहिए. सांगितलं, पदार्थ जर सर्वता ध्रुव रूप राहिले, त्याच्यात परिणाम नाही मानलं, मग मातीपासून ते घटापर्यंत स्थास कोश कुशल आदी होणाऱ्या पर्याय मला नाही पाहिजे. सोनं आहे, कडे कुंडल बाजू बंद आदी त्या अवस्थेला प्राप्त नाही व्हायला पाहिजे. दूध दही ताक लोणी तूप इत्यादी समस्त पदार्थाच्या होणाऱ्या अवस्था आणि एकही सामान्य आकार राहना चाहिए. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे आकार भेद प्रभेद दिसून येतात, ते दिसून आलं एकच राहिले पाहिजे. मग घट कुंडल दही इत्यादी भेद कधीही न झाले पाहिजे. पण असं तर कधी होत नाही, किंतु ऐसा नहीं होता, अर्थात भेद तो अवश्य दिखाई देते हैं. वस्तू सर्वथा कुटस्थ नित्य कुणालाही दिसत नाही, कारण ह्या सर्व दिसणाऱ्या उत्पाद अवस्था अवश्य दिसून येतात. मग दिसून येतात म्हणजे होतात म्हणून दिसून येतात, आणि सर्वथा कुठंच नित्य मानलं तर दिसून आले नसते. मग काय झालं असतं? जन्मलेला बाळ
बालच राहिला असता, तो तरुण प्रौढ वृद्ध झाला नसता. स्त्री कुमारिका ती कुमारिकाच राहिली असती. उपवरहून कधी मुलाला जन्म दिली नसते. नारकी मरून नारकीच राहिले असते. देव मरून देवच राहिले असते. मनुष्य मरून मनुष्यच राहिले असते. तिरेंच म्हणून तिरेचच झाले असते. मग हे दिसले नसते. कर्मामध्ये पुण्य पाप दिसलं नसतं. एक समान जर मानले तर अनेक दोष येतात. म्हणजे हे लोक व्यवहार सगळा लोप होऊन जाईल. आणि हे तर साक्षात काय तर सर्वाला भेद अवस्था निमाणे दिसून येते. जे परिणाम पण दिसून येतं आणि ती वस्तू पण दिसून येते. इथले पदार्थ सर्वता ध्रुव न रखर, किसी पर्याय से उत्पाद और किसी पर्याय से नष्ट भी होते हैं. कोणतीही वस्तू सर्वथा कुटस्थ नित्य ध्रुव राहत नाही. कोणत्या ना कोणत्या पर्यायाने उत्पत्ती दिसून येते. कोणत्या ना कोणत्या पर्यायाने नाश दिसून येतो. यदि ऐसा न माना जाए तो संसार कभी लोप हो जाएगा. असं जर मानलं तर नाही मानलं तर काय होऊन जाईल. सर्वथा सत मानला, उत्पाद ध्रुव नाही मानला तर संपूर्ण संसाराचा लोप होऊन जाईल. म्हणजे शून्य अवस्थेला प्राप्त होतील. आणि शून्य अवस्थेला प्राप्त झाल्यामुळे संसाराचा लोप झाल्यामुळे स्थायी द्रव्याचा लोप होतो. म्हणून हे विश्व शून्य रूप होऊन जाईल. म्हणून असे अनेक प्रकारचे काय येतात, दोष येतात. पदार्थाला त्रिभंग रूप न मानले तर. इस प्रकार प्रत्येक द्रव्य उत्पाद में द्रव्यमय है. याप्रमाणे प्रत्येक वस्तू उत्पाद में द्रव्यरूप आहे. इसलिए मुक्त आत्मा के भी उत्पाद में द्रव्य अवश्य होते हैं. मग दृष्टांत देऊन दृष्टांताच्या माध्यमातून स्वयंभू झालेली आत्मा, कर्माने रहित झालेली आत्मा, मग ते सर्वथा कुटस्थ नित्य असतील. त्यांच्यामध्ये उत्पाद ध्रुव होणार नाही असं नाही. मग संसारी असो, मुक्त असो, रागी द्वेषी असो, वितरागी असो, सम्यक दुःखी असो, मिथ्या दुःखी असो, बहिरात्मा असो, अंतरात्मा असो, परमात्मा असो, रूपी अरूपी, चेतन अचेतन, या सर्वांमध्ये हे अवश्य असतात. तर मग सिद्ध भगवान हे जीव आहेत. मग त्यांच्यामध्ये सुद्धा काही हे अवश्य आहेत. यदि स्थूलता से देखा जाए तो सिद्ध पर्याय का उत्पाद संसार पर्याय का विजय हुआ तथा आत्मद्रव्य ध्रुव बना रहा. स्थूल रूपाने पाहिलं तर महावीरांचा जीव संसार अवस्थेत होता, त्याचा अभाव झाला. सिद्ध अवस्थेची प्राप्ती झाली आणि तो जीव ध्रुव आहे. हे काय झालं दिसून येतं, चिंतत आहे. म्हणून महावीर भगवान निर्वाणाला गेले. म्हणून दिवाळीच्या अमावस्येला
निर्वाण लाडू चढवतो. म्हणजे सिद्ध पर्यायामध्ये उत्पाद झाला. संयोग केवली अवस्थेचा वेळ झाला किंवा अयोग केवली अवस्थेचा वेळ झाला आणि सिद्ध पर्यायाचा उत्पाद झाला आणि तो जीव आहे. हे तिन्ही धर्म आहे म्हणून तो जीव आहे आणि नसलेली सिद्ध पर्याय उत्पन्न झाली ती आता कधी नष्ट होत नाही आणि असलेली संसार पर्याय नष्ट झाली कधी ती उत्पन्न होत नाही हे सांगितलं. अथवा मुक्त आत्मा का ज्ञान और नेय पदार्थ के आकार हुआ करता है, इसलिए समस्त नेय पदार्थ में जिस जिस प्रकार के उत्पादादिक होते हैं उस प्रकार से ज्ञान में उत्पादादिक होता रहता है. इसलिए मुक्त आत्मा के समय समय पर उत्पाद वे द्रव्य होता है. मग परत सांगितलं दुसऱ्या अपेक्षेने काय आहे, सर्व पदार्थ आहे त्या सर्व पदार्थ काय नाही आहे. मग ज्या ज्या प्रकारे ज्या ज्या पदार्थांमध्ये उत्पादने होतात मग त्या प्रकारे ज्ञानामध्ये पण उत्पादने होतात. आपला मुलगा बाळपण होता, तरुण झाला, वृद्ध झाला, वडील झाला, मग त्या विषयामध्ये पण उत्पादने आहे आणि विषयामध्ये उत्पाद होत असताना ज्ञानामध्ये सुद्धा उत्पादने होत आहे. या कारणाने मुक्त आत्म्यामध्ये सुद्धा काय समयाला उत्पादने द्रव्य होतात. म्हणून ते कुठे सिद्ध केलं, नेयाच्या परिणामावरून ज्ञानाच्या परिणामाची सिद्धी केली. त्याप्रमाणे दिसणारे संसारी जीवाला पाहून अप्रगट असणाऱ्या सिद्धामध्ये सुद्धा किंवा अनंताच्या अनंत चतुर्थी शरीर दिसत पण त्यांच्या अनंत चतुर्थीची पर्याय दिसत नाही. अशा परिचिताकडून अपरिचिताकडे, लौकिकाकडून अलौकिकाकडे, संसाराकडून मोक्षकडे असे काय करतात, उद्दनाच्या माध्यमातून सिद्ध करतात. अथवा अधिक सूक्ष्मता से देखा जाए तो मग त्याच्या ठिकाणी सूक्ष्म जर पाहिलं, अगुरु लोगों गुण में होने वाली षट गुणी हानि वृद्धि के कारण मुक्त आत्मा में समय समय पर उत्पाद वे द्रव्य वर्तता है. सूक्ष्म दृष्टीने म्हणजे इंद्रियाच्या अगोचर असणारे सिद्ध भगवान ते कसे सूक्ष्म आहे. मग त्यांच्यामध्ये प्रति समयाला षटगुण हानी वृद्धी जी प्रत्येक समयाला होते त्या कारणाने मुक्त आत्म्यामध्ये सुद्धा समयाला उत्पाद द्रव्य वर्ततात असतात होतात. यहाँ जैसे सिद्ध भगवान के उत्पादादि कहे गए उसी प्रकार केवली भगवान के भी यथोक्त समझ लेना चाहिए. याप्रमाणे जसे सिद्धाला आम्ही हे उत्पादने दाखवले त्याचप्रमाणे कोण प्रयत्न करत आहे, अनंत परमात्मा आहे, केवली आहे. मग ते अनंत परमात्मा केवली परमात्मा जे आहे त्यांच्यामध्ये सुद्धा काय करा हे समजून घ्या. मग तुमच्या भरत क्षेत्रामध्ये वर्तमानमध्ये कोणी केवली नाही, पंचविधे क्षेत्रामध्ये आहे.
तुम्ही आज तिथे जाऊ शकत नाही. भूतकाळामध्ये ते केवली झाले. त्या भूतकाळाच्या केवलीला तुमचं ज्ञान मिळू शकत नाही. तुम्ही तिथे जाऊ शकत नाही विजय क्षेत्रामध्ये. पण इथे सांगितलेल्या कुंड भगवान अनेक आचाराने सांगितलेल्या वस्तूच्या व्यवस्थेतून परोक्ष ज्ञानाच्या द्वारे अशा द्रव्याच्या पदार्थ दृष्टांताच्या माध्यमातून दृष्टांतामध्ये केवली आणि सिद्ध आणि केवली भगवंतामध्ये समजून घ्या आणि सिद्ध आणि केवली भगवंतामध्ये समजून समारोपाने रहित जाणून श्रद्धान करा. त्यांचं जसं स्वरूप सांगितलं त्याचं चारित्र्यामध्ये अनुचरण स्वीकार करा आणि त्यांच्यासारखा तुम्हीही एक उत्पाद द्रव्य युक्त त्रिलक्षणाने युक्त असा एक कथनचित तीन चैतन्य भेद रूप आणि कथनचित अभेद एक चैतन्य स्वरूप केवळ ज्ञान संवाद स्वरूप अधिकार स्वरूप मी शुद्ध आत्मा आहे अशा आपल्या केवळ ज्ञान अधिकाराचा स्वरूप आत्म्याला शैक्षणिक भावकृत ज्ञानाच्या द्वारे जाणून अनुभव करून निश्चय सम्य दर्शन ज्ञान चरित्र प्राप्त करून मोक्ष मार्गस्थ होऊन भविष्यकाळामध्ये अनंत सिद्ध अवस्था प्राप्त करून मी संसारात असलो आणि मुक्त असलो तरी हे तीन भंगरूपी धर्म कधीही माझे नष्ट होणार नाही, कारण तो माझा स्वभाव आहे, शक्ती आहे. अशा प्रकारे अभेद एक चेतन मात्र शुद्ध आत्म्याचा अनुभव करून आणि एक शुद्ध चैतन्य मात्र अखंड राहावा. भेद कल्पना सोडून अभेद वस्तूला स्वीकार करा. ओम. अनादि अनिधन स्वयं सिद्ध निज कारण परमात्मा आहे. अनादि अनिधन मोक्ष स्वरूप आहे. अनादि अनिधन निर्वाण स्वरूप आहे. अनादि अनिधन नित्य उद्घाटित स्वरूप आहे. अनादि अनिधन शुद्ध उपयोग मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. अनादि अनिधन चैतन्य सत्सामान्य स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. ज्ञाता मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप केवल ज्ञान मात्र अधिकार स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. ओम शांति
शांति शांति विसर्जन नमो हरियन्ताम् नमो सिद्धाणं नमो आयर्याम् नमो वज्राय नमो लोये संवता नमो हरियन्ताम् नमो सिद्धाणं नमो आयर्याम् नमो वज्राय नमो लोये संवता नमो हरियन्ताम् नमो सिद्धाणं नमो आयर्याम् नमो वज्राय नमो लोये संवता ॐ विसर्जन ज्ञानते तुझे लोकालो तो अनुमतदारे तुमको देवयो अनंतलिका दया मुक्ति का सिद्धात्म तत्व की जय नमस्तु 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 नमो जय 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 जय